शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ 21 अध्यायांपैकी अध्याय 5वा। श्री गणेशाय नमः। अजित अद्वैया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे। मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूनी लाचार आहे मी देवा। परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने। तो हिनांचा हिनपणा थोरान आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणवा ठेवा संग्रही। सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे दास गणूंचे ओझे सर्व तुझ्या शिरी। जैसे करशील तैसे करी परितया असू दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दास गणूच्या साऱ्या उड्या। गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वर्णावी पार न लागे तिचा। महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी। महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपुले एतुलेही। श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले ते गोष्ट कैसी झाली ते अवधारा। त्या पिंपळगावच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी। ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून या पद्मासन। गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे घेऊन या निघाले साचे अस्तमाने गावाकडे। मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले। कोणी सहज मंदिरात गेले वंदना शिवाप्रत ती तेथे पाहोनी समर्थ आश्चर्यचकित जाहले। मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला। काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बैसले सत्पुरुषांचे समोर। परिसाधू बोलेना डोळे मुळीच उघडीना याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकांसी। कोणी म्हणते थकलेला हा साधू दिसतो भला शक्तीमुळी नुरली त्याला बोलावया कारणे। कोणी म्हणते उपवासी असावा निश्चयेसी थोडी भाकर तयासी देव आपण खावया। ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मूळची गुराखी पोर हलू लागली समर्थाला। परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराखांना नवल वाटले विशेष। गुराखी आपसात बोलती याची मुळी ना कळे स्थिती जरी मेलावा म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला। अंगणा झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून जिवंत नर आहे आहे शंका नको। कोणी म्हणेल असेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवा पुढे ना भूत येई। कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असा वासाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य। याचे आता पूजन करू अवघे आपण जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे। पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणले वारी परमभावे पायावरी घालित झाले समर्थाच्या। कोणी वन्य पुष्पे आणली माळ त्यांची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्याने साधूंच्या। कोणी कांदा भाकर नैवेद्यात साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी। गुराख्याने केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थाच्या। ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला
चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून, कान आली रानातून, मुले गुरांना घेऊन, ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी, तानी वासरे घरासी लागली असतील उमरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाण्या वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यासी मानवले, गुराखी सर्व निघून गेले, गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी, समर्थांसी पाहण्याभली गुराख्याच्या बरोबर. जैसा काल होता बसला तैसाचा आता पाहिला, भाकरी सीना स्पर्श केला ती जशीच्या तशीचा आहे की. म्हणू लागले गावकरी, हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रत या शंकराच्या. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्याया भले चला नेऊया गावात. हा समाधी उतरेल तेव्हा काही बोलेल, ती उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर, समाधीच्या जोरावर करते माझी ख्याती. ऐसे भोवतीनं भोवती झाली, एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्राचा गजर होत होता विबुध हो. मधून मधून तुळशी फुले पोर टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळे वाजती, लोक अवघे भजन करती, जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणुका आली गावात, मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला, मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून याच्या पुढे. ऐसा जो तो विचार करीती, तो आले देहावरती, गजानन श्री सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्याचे. मग काय विचारता आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली, पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडा फार, हळोपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे. ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी, आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी, धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवरा कोठे न जाऊ देऊ खरा, निधी चालत आला घरा त्याते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळ गावात, समर्थांशी जोडून हात विनवू लागला नानापरी. आता आहे तो म्हणून निघून गेला तर आपण, त्यास झाले 15 दिन याचा विचार करावं. गुरुराया तुम्हाविन भणमणीत दिसे सदन, शेगावचे अवघे जन चिंतातुर झाले हो. गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी, मायले का होणे तुटी हे काही बरे नसे. कित्येक दया आपले भक्त राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही ना आल्या शेगावी मी ही तनु त्यागी नवरवी, आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे बदले महाराज गाडीवर बसले, शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूर आला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळ गावाते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती, नका होऊ दुःखित चित्ती जातीनं कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपले पुरवावे, जिथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुत पिंपळ गावाचा बंकटलाल सावकार साचा, मनोभंग साऊचा करण्या कुळाची छाती नसे. चुरमुराचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्त, महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पण पती असता गुरुमूर्ती
बोलले बंकटलाला प्रती, एक असाऊची होय रीती, माल दुसऱ्याचा बळी न्यावा. मशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही भरी, रीत मी पाहतो. लक्ष्मीची लोकमाता, महाविष्णूची होय कांता, जिची असते अगाध सत्ता, तिला इतवा कोण दिले. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळून, जगदंबेचे पाहून, हाल माझे चित्ती भ्याले. ऐसे ऐकता हसू आले, बंकटलाला प्रति भले, विनयाने भाषण केले, ते ऐका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलपाना भ्याली माता, आपुला वास तेथे होता, म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई, तेथे तुझ्याचा पाड काही, आपुल्या पाया पुढे नाही, मला धन्याची किंमत. तेच माझे धन थोर, म्हणून आले इथवर, माझे न उरले आता घर, ते सर्वसी आपुले. घर मालका कारण, शिपाई आडवी कोटून, जैसे तुमचे इच्छिल मन, तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती, शेगावी असो वस्ती, धेनू कान्ना ते जाती, परी येती घरी पुन्हा. तसेच तुम्हा करावे, अवघ्या जगा उद्धारावे, परी आम्हा न विसरावे, शेगावी यावे वरचेवर. ऐशी समजूत घालून, शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून, निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी ते आता, अडगाव नामे ग्राम होता, एक तया वराड प्रांती. त्या ग्रामाकारण, जाया निघाले दयाघन, प्रातःकाळी चुकवून, नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती, वायूची या समान होती, अंजनी तनय मारुती, आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख, 16 कलानी तपे अर्क, क्वचित कोठेन राहिले उदक, ऐसा प्रखर उन्हाळा. माध्यानीच्या समयाला, अकोली गावापासी आला, हा योग योगेश्वर साधू भला, गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थासी लागली तहान, करी ती चौफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा, अधरोष्ट तो सुकला खरा, उदकाविना समर्थासा. ऐशा दुपाच्या अवसरी, भास्कर नामे शेतकरी, घालीत होता पाळी खरी, आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती, ए अवघ्यात मुख्य असती, कृषीवला निश्चिती, अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपण, परिसोशी यातना दारुण, बिचारानं उनतान, सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात, जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घृत, परी अभाव पाण्याचा. आपणा ते घ्यावयासी प्यावयासी, भास्कराने शेतासी, आणि लेखापराच्या घागरीसी, उदक होते गावातून. पाठीसी ती भाकर, डोई जलाची घागर, ऐसा होता प्रकार, शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेविली, त्या ठिकाणी स्वारी आली, भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला, तहान लागली मला, पाणी देवा प्यावयाला, नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे, आई बापा थोरसाचे, पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पान पोया घालिती, हमरास्त्याच्या पथावरती, याचे कारण शोध चित्ती, म्हणजे येईल कळोन. भास्कर बोले त्यावर, तू नंगा धूत दिगंबर, तुला दांडग्या पाजिता निर, पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी, त्या पुण्याच्या शुभती गोष्टी, वाजो समाज हितासाठी, झटते त्यास सहाय्य करा. ऐशे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारखा मैदा कारण, आम्ही पाजिता जीवन, ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला, सर्प कोणी का पोसला, वा जागा चोरट्याला, देते सदने काय कोणी. तू भीक मागून घरोघर, केले सपुष्ट शरीर, भारभूत साचार, झालास आपुल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर, रेगोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी, नका करू रे विनवणी, जा करी येथोनी, काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी, जन्मले आमच्यात जागजागी,
म्हणून झालो अभागी आम्ही चौखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थानी ऐकून थोडे करून हास्यवदन निघून गेले तेथोनिया. थोड्या दूरांतरावर एक होती साचवीर, तिकडे धाव अकेर घेतली स्वामी रायानी. स्वामी तिकडे जाऊ लागता, भास्कर झाला बोलता उच्च स्वरे, वेड्या वृथा तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे वीर दान सत्य, पाणी आहे कोसात नाही कोटे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, हीच तुझी सत्य वैखरी, वीरच पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलनी होती हैराण, ते मी नैनी पाहून स्वस्त ऐसा बसलो जरी. तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी, सहाय्य होतो जगजेटी हे तू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तियेशी, हताश होऊन वृक्षापाशी बसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दयाघन दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणते देवदेवा, हे वामना वासुदेवा, प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहारी. देवाई आकुली पाण्या वाचून त्रस्त झाली, बोलही ना राहिली कोटेच देवा भीरुतन. मानवी यत्न अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थिले, पावा आता जगन माऊले, पाणी दे या विहिरीला. तुझी करणे अघटित, जे न घडे ते घडविसी सत्य, मांजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षिले. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटलास जगोद्धारा, 12 गाव वैश्वानरा भक्षिले त्या गोकुळात. कर्ण खासे धरला गिरी, तूच की रे मुरारी, तुझ्या कृपेची नये सरी, जगत्राई कवनास. दामाजी पंत ठाणेदार, त्याच्यासाठी झाला समहार, चोख्यासाठी ओढिली ढोर, पाखरे रक्षिली माळ्याची. उपमन्यूसाठी भला, क्षीर समुद्र तुवा दिला, तहान नामदेवाला, मारवाडात लागले जे. ते तुम्ही कौतुक केले, निर्जलता प्रांती भले, नाम्यासाठी भरविले जले आन ध्यानात. ऐसे विनविता ईश्वरा, विहिरी लागी फुटला झरा, उफाळ्याच्या साजेरा वीर भरली क्षणामध्ये. सहाय्य झाला जगन्नाथ, काय एक नाते होत, ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जेना घडे तेच घडवी. तेत पाणी समर्थ प्याले, तेन भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले, काही नच चाले तर्क त्याचा. वर्षे झाली 12, जल नाही या विहिरीस, तिलास एका घटकेस, याने जलमय केली की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळेस फिरतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला दृढ चरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहदारी परमेश्वरा, हे दयाच्या सागरा, लेकरासी कृपा करा, अर्भ कमी तुमचे असे. तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून, आता परतावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गवळणी, रागावाला ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशानी तुझ्या मजला ठकविले. त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की. कैसा तुझा अधिकार, केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता, लेकराने भेटता माये कोठे न राहावे की. खोटी ही प्रपंच माया आली आज कळून या, आता परतेन लोटाया दिना अर्भका कारणे. भास्करासी समर्थ म्हणती, ऐसे ना होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरत केले निर्माण, आता कशाची नुरली वान, मग का प्रपंच टाकशी. पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लावा आता, भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमेश दावू नका. माझा निश्चय हीच वीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळ आजवर, थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया. तेने हा फुटला खडक
भावाचे लागले उदक, आता मला निशंक भक्तिपंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मैदिनी ठाई फळझाडे ती लावीन पायी, सन्नतीची माझे आई तुझ्या कृपे करून. सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणिक बैलवाडे याचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती, क्षणिक घडता भास्कराप्रती एवढी झाली उपरती, याचा विचार करावं. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून, तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी. तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे. पाणी लागले विहिरीस ही वार्ता असपास, पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामीच्या. मधूचा लागता सुगावा, जैशा मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून. तैसे श्रोते तेथ आले, लोक अपार मिळाले, विहिरीचे पाणी पाहिले पिऊन त्याने ते दवा. उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहून फार, करू लागले जय जयकार गजाननाचा लोकसारे. असो पुढे भास्करासहित अडगावासी न जाता परत, महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी. स्वस्ती श्री दास गणू विरचित हा गजानन विजय ग्रंथ, हो जगासी आदर्शभूत संत महिमा जाणावया. शुभम भवतु श्री हरी हरी मस्तु. इति पंचमोध्याय समाप्तः. पुढील अध्याय पुढील भागात. श्री गजानन महाराज की जय.